अमेरिकेची अद्भुत सफर या दृकश्राव्य मालिकेत आज आपण पाहूया ओडिसी ऑफ द माइंड. आज आपण पाहणार आहोत अमेरिकेतील एक आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी स्पर्धा ओडिसी ऑफ द माइंड. कल्पनाशक्ती, टीमवर्क आणि आत्मविश्वासाचा जागतिक रंगमंच. कधीही असं म्हणू नका की तुम्ही करू शकत नाही. असं म्हणा की आपण ते करू शकतो, जरी ते कितीही कठीण असेल तरी. हे वाक्य आहे ओडिसी संस्थापक डॉक्टर सॅम यांचं. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या कल्पकतेचं आणि आत्मविश्वासाचं दार उघडू शकते. अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या नातीने साची मोगल व तिच्या टीमने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा तिच्याबरोबर आम्ही मिशिगनला गेलो होतो. त्यावेळी मला ही आगळी वेगळी स्पर्धा पाहण्याचा योग आला. ती स्पर्धा म्हणजे ओडिसी ऑफ द माइंड. ही एक आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी स्पर्धा आहे जी अमेरिकेत 1978 पासून सुरू आहे. अमेरिकेतील मिशिगन इथे ही स्पर्धा मी प्रत्यक्ष पाहिली, अनुभवली. या स्पर्धेत जगभरातून आलेली शालेय मुले जपान, चीन, शांघाय, न्यूयॉर्क, सिंगापूर, साऊथ कोरिया, जॉर्जिया, पोलंड, कॅनडा, फ्लोरिडा, भारत अशा विविध देशातून एकत्र येऊन एकाच रंगमंचावर सर्जनशीलतेचा जल्लोष साजरा करीत होती. वेगवेगळ्या देशातील ही सर्व मुले 8 ते 16 वयोगटातील होती. ही स्पर्धा अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीच्या भव्य परिसरात एकूण 4 दिवस चालली. पहिल्या दिवशी गिल्बर्ट ऑडिटोरियममध्ये जबरदस्त उद्घाटन सोहळा झाला. प्रत्येक संघ आपल्या देशाचा झेंडा घेऊन सर्वांना अभिवादन करीत स्थानापन्न झाला. ही स्वागत आणि ओळख परेड झाल्यावर प्रत्येक देशाचा झेंडा फडकवत राष्ट्रगीत झाले. भारताचे राष्ट्रगीत व आपला तिरंगा फडकला त्या क्षणी मन अभिमानानं भरून आलं. दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली ती वेगवेगळ्या स्पर्धांची. ओडिसी ही स्पर्धा अत्यंत वेगळी आहे. इथे अभ्यास नाही, परीक्षा नाही, केवळ एक समस्या म्हणजे कठीण विषय आणि त्यावर तुमचं सर्जनशील उत्तर. तांत्रिक, कलात्मक, साहित्यिक, संरचनात्मक आणि विनोदी. ओडिसी ऑफ द माइंड ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे, कलेचे आणि विज्ञानाचे एकत्रीकरण आहे. या स्पर्धेचं खरं सौंदर्य आहे टीमवर्क, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास आणि सकारात्मक अपयश. हो, सकारात्मक अपयश. हरलो तरी हरकत नाही, पण आपण शिकलो ना, भाग घेतला, प्रयत्न केला, हेही नसे थोडके. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा मुलांच्या कल्पकतेला पंख देते. दरवर्षी जगभरातून हजारो विद्यार्थी यात सहभागी होतात आणि विविध अनोख्या समस्या सोडवून आपली प्रतिभा सिद्ध करतात. या वर्षीच्या प्रेरणादायक समस्यांमध्ये होत्या अमेझिंग रेस. या समस्येमध्ये संघांनी एक सर्व प्रकारच्या भूप्रदेशावर चालणारे वाहन डिझाईन करायचे, म्हणजे तयार करायचे आणि ते चालवायचे. ते विविध अडथळे पार करेल. विशेष म्हणजे ते वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये दिसेल. कधी राक्षसाच्या वेशात, कधी रोबोटच्या वेशात, तर कधी इतर कुठल्या तरी अमानवी रूपात.
किंवा मानवी रूपात. अभिनय, अभियांत्रिकी आणि कल्पकतेचं अफलातून मिश्रण असा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अशी ही समस्या सोडवायची आहे. दुसरा विषय होता मेकॅनिकल प्राण्यांचा साथीदार, मेक ॲनिमल साईडकिक. यामध्ये संघ एक रोबोटिक प्राणी तयार करेल जो लोकांना आनंद देईल, विनोद करेल. पण जेव्हा तो गायब होतो, त्याचा शोध घेतला जातो तो एका अद्वितीय ठिकाणी, अगदी आश्चर्यकारकरित्या. यासाठी आवश्यक ते साहित्य वापरून, म्हणजे हे साहित्य मुलांनीच तयार करायचं आणि नाट्यरूपात त्याचं सादरीकरण करायचं आहे. तिसरी समस्या सोडवायची होती क्लासिक्स, सेव्ह मी स्ट्रक्चर. विद्यार्थ्यांनी फक्त बासवूड म्हणजे बांबू आणि गोंद वापरून म्हणजे डिंक वापरून एखादं स्ट्रक्चर तयार करायचं. असं स्ट्रक्चर की ते जास्तीत जास्त वजन उचलू शकेल आणि त्याचवेळी एक मनोरंजक स्किट म्हणजे कथा सादर केली जाईल, जिथे या स्ट्रक्चरला वाचवण्याचा प्रयत्न असेल. यातून इंजिनिअरिंग, डिझायनिंग आणि सर्जनशील अशी कथा एकत्र येते. चौथी समस्या होती क्लासिक्स पुस्तकांचं स्वयंपाक. एखादं साहित्यिक पुस्तक निवडायचं आणि त्यावर आधारित पात्र, जेवण आणि एक गॅझेट तयार करायचं. साहित्य आणि कल्पनाशक्तीचा एक अनोखा संगम इथे घडवायचा होता. पाचवा विषय होता, म्हणजे पाचवा प्रॉब्लेम असा दिलेला होता, ॲस्ट्रॉनॉमिकल ओडिसी. खगोलशास्त्र, तारे आणि त्यांच्या कथा सांगणारे प्राचीन समाज दाखवणारे मजेदार सादरीकरण. यात तारा, प्रकाश प्रभाव आणि खगोलशास्त्राची धमाल. उदाहरणार्थ एखाद्या ग्रहावरचे कुटुंब असेल, त्यात एखादा एलियन स्पेस मिशनवर असेल, किंवा एखाद्या अंतराळवीराला आकाशात अडचण येईल आणि या संपूर्ण नाटकात एक निष्कर्ष, एक धक्का देणारी घटना आणि एक संपूर्ण कथा असेल की जी शास्त्र आणि सृजनशील कल्पनांचं सुंदर उदाहरण ठरेल. सहावा विषय होता वंडरफुल वर्ल्ड. हा लहान गटासाठी म्हणजे 8 ते 10 वयोगटासाठी होता. प्राचीन जगातील आश्चर्यांचा अभ्यास करा आणि एक नवीन आश्चर्य सादर करा. कालप्रवास, मूळ चित्रकला आणि आधुनिक जगातील प्रेरणा यांचा समावेश वेगवेगळ्या पात्रांनी भरलेला, नैसर्गिक चमत्कारांनी नटलेला आणि सृजनशीलतेने सजलेलं जग तयार करायचा. हा अनुभव मुलांना रंगमंचावर आत्मविश्वास देतो आणि टीमवर्क शिकवतो. याशिवाय प्रत्येक गटासाठी एक स्पॉन्टेनियस राऊंड असतो, ज्यात खेळाच्या मुख्य दिवशी विद्यार्थ्यांना एक अनपेक्षित प्रश्न, एक लहान तांत्रिक समस्या दिली जाते जी त्यांनी लवकरात लवकर सोडवावी लागते. त्यासाठी 2 ते 3 मिनिटांचा अवधी दिला जातो. ही राऊंड विद्यार्थी कसा झटपट प्रतिसाद देतात, तो देताना संयम, कल्पकता आणि टीमवर्क कसे वापरतात हे पाहिलं जातं. अशा प्रकारे दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात. स्पर्धेचे विषय, नियम आणि अटी आधीच शाळांना कळवल्या जातात. स्पर्धा संपल्यावर मुलांचा आणखी एक आवडता भाग असतो, तो म्हणजे पिन ट्रेडिंग, जिथे बॅचेस देवाणघेवाण करत मुलं नव्या दोस्तांना भेटतात. पिन ट्रेडिंग ही एक मजेदार सामाजिक क्रिया आहे, जिथे संवाद होतो, ओळख होते आणि आठवणी जमतात. ही प्रथा विशेषतः मोठ्या स्पर्धांमध्ये, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आणि खेळांच्या स्पर्धांमध्ये खूप लोकप्रिय असते. आपल्या भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, मुलांना अशी संधी मिळावी हीच इच्छा. आपणही आपल्या मुलांना, शाळांना, संस्थांना प्रोत्साहित करूया, त्यांनीही अशी जागतिक स्पर्धा अनुभवावी. कारण
अशा स्पर्धेतून मुलं स्वतंत्र विचार आणि प्रयोग करायला शिकतात. टीमवर्क आणि नेतृत्व गुण वाढतात, कलात्मक अभिव्यक्ती होते आणि अशा विविध गुणांचा विकास अशा या स्पर्धेमधून इथे होत असतो. कारण शिक्षण म्हणजे फक्त गुण नव्हे, तर अनुभव, आत्मविश्वास आणि कल्पनाशक्तीची उड्डाणं. म्हणूनच ओडिसी ऑफ द माइंड ही मुलांच्या कल्पनाशक्तीला आकाश देता येईल अशी स्पर्धा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमची मतं मला नक्की कळवा. मित्रांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण, रहस्यमय आणि मनोरंजक व्हिडिओ आपल्याला नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये पाहायला मिळतील. कारण नवप्रेरणाचे ध्येय आहे लोकरंजनातून लोकशिक्षण. जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करुनी सोडावे सकल जन. या संतांच्या उक्तीप्रमाणे आपणही वर्तन करूया. जर आपण आत्तापर्यंत नवप्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही ज्ञानरंजक, मनोरंजक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देईल. धन्यवाद.